नमस्कार मित्रांनो, वामन परुळेकर व्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। समोर तुम्हाला ढग दिसत आहेत, पाऊस भरलाय, पावसाळ्याचे दिवस आहेत। आपण आता आहोत हातखांब्यामध्ये। समोर तुम्हाला जो जुना गदरे पेट्रोल पंप आहे तोही दिसत असेल, त्याचं आता काम चालू आहे आणि आपण चाललो आता रत्नागिरीकडे। सो रत्नागिरीला जाताना सध्या हायवेची स्थिती काय आहे, रत्नागिरी ते कोल्हापूर, सोलापूर, नागपूर असा जो हायवे आहे, हायवे नंबर 166, त्याचं जे काम आहे इकडे शहरातलं ते आपण बघूया। आता मी इकडे उजवीकडे वळतोय म्हणजे रत्नागिरीच्या दिशेने, आणि समोर तुम्हाला हे अलंकार हॉटेल दिसत असेल। इथे एसटी बस चेक करणारे उभे आहेत। पटकन लांबून आरटीओ वाटलं मला, म्हटलं आरटीओ अर्थात कागदपत्र सगळी आहेत आपल्याकडे, काही प्रॉब्लेम नाहीये, पण तरी म्हटलं आरटीओ इथे उभे कसे काय आज, तर नाही, ते बस चेक करणारे आहेत। आणि त्याने थोड्या जुन्या आठवणी पण जाग्या झाल्या, कारण आम्ही ज्यावेळी स्टुडंट होतो त्यावेळी गावामध्ये ज्यावेळी बस यायची तळवड्याला, आम्ही त्यावेळी होतो शिकायला, जायचो सावंतवाडीमध्ये, राहायचो तळवडे गावामध्ये, आणि त्यावेळी हे असे तिकीट चेकर वगैरे चढायचे गाडीमध्ये, पास चेक करायचे, आणि स्टुडंट म्हणजे त्यांना बऱ्याचदा वाटायचं की फ्रीवाले, पण असायचे पास आमच्याकडे, त्यामुळे त्यांचा बऱ्याचदा भ्रमनिराश व्हायचा। आत्ता आपण आहोत हातखांब्याच्या जरासं पुढे, सिद्धाई हॉटेलच्या जवळ आलोत आपण, आणि तुम्ही रस्त्याची स्थिती बघता, इथे चांगली आहे रस्त्याची स्थिती, काम झालेलं आहे। अर्थात साईड पट्टी किंवा बाजूला भर घालायची कामं वगैरे ही झालेली नाही तिथे, ती अजून व्हायची आहेत, त्याला वेळ लागेल असं वाटतंय। इथे डायव्हर्जन एक दिसतंय मला आता सिद्धाईकडे, हे अर्थात नव्हतं गेल्या वेळी, काहीतरी काम असेल, निघालं असेल मेंटेनन्सचं, त्यामुळे इथे डायव्हर्जन केलंय। बाकी लालपरी, रत्नागिरी, लांजा, पाली मार्गे आताच आपल्या जवळून गेली। ब्लॉगच्या सुरुवातीला प्रवास तर आपला जरा मोठा आहे, पण ब्लॉगच्या सुरुवातीला आपण फारच दुःखद बातमी 2 दिवसापूर्वी आली, आणि ती म्हणजे आपले रेड सॉइल स्टोरीज यूट्यूब चॅनल आहे आपला कोकणातला प्रसिद्ध, त्याचे जे चालक होते सर्वा ज्यांनी ती कन्सेप्ट मांडली आणि चॅनल सुरू केला, आणि अगदी कमी वेळात तो चॅनल खूप प्रसिद्ध चॅनल झाला। कोकणातल्या रेसिपीज वगैरे बाहेर त्यांनी नेल्या, जगासमोर मांडल्या अतिशय कोकणी पद्धतीने। ते शिरीष गवस यांचं दुःखद निधन झालं, त्यांना श्रद्धांजली वाहूया आपण आपल्या चॅनलतर्फे, आपल्या सबस्क्रायबर्स तर्फे, आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया। बाकी आता आपण पानवलमध्ये आहोत। पानवलला तुम्हाला इथे काम होताना दिसतंय, बाजूला माझ्या म्हणजे उजव्या डाव्या हाताला काम चालू आहे, अजूनही इथे पूर्ण झालेलं नाही आहे काम। आणि हा गेटवे ऑफ रत्नागिरी आहे एक प्रकारे, ज्यांना इथली माहिती चांगली आहे, रत्नागिरीतली वर्षानुवर्षे ड्रायव्हिंग केलंय, त्यांना माहिती आहे इथे आल्यावर रत्नागिरी दिसते समोर। रत्नागिरी म्हणा, रेल्वे स्टेशन एरिया म्हणा, किंवा बाकी जो काही शहरी एरिया आहे तो इथे उंचावरून दिसायचा पूर्वी, आणि रात्रीच्या वेळी तर तुम्हाला अजून इथून जाणवतं इथे आल्यावर की लाईट्स दिसतात पूर्ण सगळ्या, त्यामुळे मी याला गेटवे ऑफ रत्नागिरी म्हणतो नेहमी। तर त्या भागात आपण आलोत, चांद सूर्या असं नाव आहे इथे, आणि या भागामध्ये तुम्ही बघाल कसं त्याने तो डोंगर पोखरून रस्ता तयार केलाय। ट्रॅफिक भरपूर आहे आज, रविवारचा दिवस असल्यामुळे। पावसाळा असल्यामुळे कामाची गती फारच संथ आहे, तरी हल्ली बऱ्याच लोकांनी आवाज उठवला होता, काही यूट्यूब चॅनल्सनी सुद्धा आणि काही रील्स तयार करणाऱ्या लोकांनी, जे इन्फ्लुएन्सर आहेत त्यांनी, की खूपच खड्डे झालेत काही भागांमध्ये। त्यामुळे तुम्ही आता बघाल तर रस्त्यावर तेवढे खड्डे नाही आहेत, स्पेशली रेल्वे स्टेशन भागामध्ये थोडा रस्ता नीट केलाय, मी असं नाही म्हणेन चांगला केलाय, नीट केलाय, गाडी जाऊ शकते।
पण या रस्त्याने अनेकांचे जीव घेतलेत हे मात्र खरं आहे. आणि अलीकडे हे विशेषतः हातखांबा, लांजा, त्यानंतर जो आपला ब्रिज आहे बाव नदीचा ब्रिज, त्या भागामध्ये बरेच ऍक्सिडेंट झाले. बरीच लोक तिथेच दगावली किंवा नंतर हॉस्पिटलमध्ये दगावलीत. सो हे खूप वाईट आहे. त्यात दोन गोष्टी आहेत, ओव्हर स्पीडिंग पण असतं, रस्ता पण खराब आहे, ती काळजी घेतली पाहिजे. आता इथे पण लोक ओव्हरटेक करतातच, प्रयत्न करतात ओव्हरटेकिंगचा. खूप डिफिकल्ट असतं खरं अशा ठिकाणी ओव्हरटेक करणं. आता शक्य आहे, आता विजिबिलिटी आहे बघा. जोपर्यंत आपल्याला कॉन्फिडन्स येत नाही की आपण ओव्हरटेक करू शकतो, कोकणात शक्यतो अशा वेळी ओव्हरटेक करू नये. आणि काही ठिकाणी ब्लाइंड स्पॉट आहेत, समोरचं काहीच दिसत नाही, अशा ठिकाणी तर मुळीच करू नयेत. बाकी आता आपण कारवांची वाडीच्या जवळ आलोत. महालक्ष्मी जो स्टॉप आहे ना, त्या स्टॉपच्या जवळ आलोत. हा आहे प्रसिद्ध असा महालक्ष्मी स्टॉप. इथे काम काहीच झालेलं नाहीये. माझे गेल्या 6 महिन्यातले ब्लॉग तुम्ही बघितलेत तर तुमच्या लक्षात येईल की हे असंच आहे, पेंडिंग काम, काही इथे प्रगती नाही झाली आहे. कधी कधी भीती वाटते की मुंबई गोवा हायवे होऊ नये याचा, एवढंच. कारण सुरुवातीला मी खूप कौतुक केलेलं आहे या हायवेचं, रत्नागिरी, सोलापूर, नागपूर हायवेचं, की खूप चांगल्या गतीने चालू आहे काम, पटापट करतायत वगैरे वगैरे वगैरे. पण आता माझा तो ब्लॉग कोल्हापूरचा मला आठवतो 2023ला शूट झालेला, 2022च्या एंडिंगला आणि 23च्या सुरुवातीला, आणि आता आहे 2025. सो तसं पण 2 वर्ष होऊन गेलीत. आणि बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघताय की तीच स्थिती उद्भवते की काय मुंबई गोवा सारखी, अशी भीती वाटतेय. अर्थात मला अजूनही विश्वास आहे प्रशासन लवकरच, सरकार लवकरच याच्यावर काहीतरी तोडगा काढेल, कसं काम आटोपता येईल. ऍटलिस्ट पॅचेस मध्ये तरी, एक पॅच केला दुसरा सोडून दिला, अर्धवट केला असं काम न करता, जर कॉन्ट्रॅक्टर्सने आपलं दिलेलं काम जर पूर्ण केलं तर लवकर होईल काम. पण याच्यात काय अडचणी आहेत, टेक्निकल काय गोष्टी आहेत हे मला नाही माहिती आहे, मी त्याचा एक्सपर्ट नाहीये. सो मी त्यावर उगीच भाष्य करणार नाही. इश्यू असतील तर लवकरात लवकर ते काढून, हायवे तर हवा आहे. हायवेला विरोध करणाऱ्यांपैकी मी नाही, मागेच मी स्पष्ट केलंय की मुंबई गोवा हायवे नकोच, मग झाडांची तोड होते, ते पण खरं आहे, झाडं तोडली गेली आहेत, पण आपल्याला एक दळणवळणाचं साधन लागणारच आहे. आणि केवळ शहरातल्या लोकांनी प्रगती करावी आणि गावातल्या लोकांनी झोपडीत राहावं अशी ज्यांची मानसिकता असते तेही चुकीचं आहे. पर्यावरण सांभाळत इको फ्रेंडली काही करता येत असेल तर अतिशय चांगलं, पण इथे प्रगतीच होऊ नये असं जर कोणाला वाटत असेल ते मात्र बरोबर नाहीये. विशेषतः ज्यावेळी आम्ही टेक्नॉलॉजीचे स्टुडंट असतो त्यावेळी टेक्नॉलॉजीचा यूज कसा करता येईल चांगल्या गोष्टींसाठी याचा विचार आपण करायला पाहिजे. बघा आता या पट्ट्यात मी पोहोचलो आहे. हे रेल्वे स्टेशन भाग आहे, रेल्वे स्टेशन इथून रोड आतमध्ये जातो आणि तिथे रस्त्याची अवस्था अजूनही वाईटच आहे. इथे एक सपाटीकरण करणारा बुलडोझर नाही, हा युंडाईचा पोक्रेन मशीन आहे वाटतं, ते काम करतीये बाजूला, ती एकमेव मशीन दिसली मला आता. आणि पुन्हा एकदा लालपरी दिसते आपल्याला रत्नागिरी, राजापूर. बसचे जे फॅन आहेत, ज्यांना बसने प्रवास करायला आवडतो किंवा रूट बद्दल माहिती ठेवायला आवडते, त्यापैकीच मी एक आहे. मलाही बस खूप आवडतात. जरी मी कार चालवत असलो आणि अलीकडच्या अनेक वर्षात शक्यतो बसचा प्रवास करणं तेवढं जमलं नसेल, तरीही रूट्स बद्दल, गाड्या कोणत्या किती वाजता सुटतात याबद्दल मला माहिती असते नेहमी. कुवारबाव मध्ये पोहोचलोत आपण. ते एक एसटीचं प्रेम आहे आपला, कारण लहानपणापासून प्रवास केलाय ना आपण. विशेषतः स्टुडंट असताना
हो काका, हो आरामात आरामात. स्टुडंट असताना आपण प्रवास केलाय, त्यामुळे ते आता ही शहर बस आहे, नाही ही जयगड आहे. पटकन शहर बस वाटली मला, पण जुनी, हे जुनं मॉडेल आहे. एसटीची बरीच जुनी मॉडेल इथे दिसतात बघा. हे पण रत्नागिरी देवरुख 9875, मला वाटतं तो नवीन नंबर पडलाय बहुतेक, पण ते जुनं मॉडेल आहे बऱ्यापैकी. आणि आज काय देव जाणे, सगळी जी 3-4 बस ज्या दिसल्यात मला त्या सगळ्या जुन्याच आहेत. आता बघा आपण इथे RTOच्या जवळ आलोत आणि इथे पण रस्त्याची स्थिती फारशी काही चांगली नाहीये. रत्नागिरी गुहागर, रत्नागिरीतून सगळीकडे जिल्ह्यामध्ये सुटणाऱ्या बस आपल्याला दिसत आहेत. राजापूर, लांजा, पाली, गुहागर, देवरुख, आणि रस्ता खराब आहे. खरं तर मी इथून जाऊ शकतो, मी चाललोय खरं MIDC मध्ये, आणि इथून एक रोड आहे MIDC मध्ये आतमध्ये, पण तुम्हाला दाखवायचं आहे मला रोडची स्थिती सध्या काय चालू आहे. तर म्हटलं राहू दे, इथून सरळ जाऊ आणि JK फाईल्स मधून आत जाऊ, कारण JK फाईल्सच्या पुढे शहर सुरू होतं. JK फाईल्सच्या ही एक नवीन बस येते, ती सुंदर बस वाटते ही खरी. स्वारगेट, रत्नागिरी स्वारगेट, देवरुख आगारात लिहिलंय वर, पण रत्नागिरी स्वारगेट असं बोर्ड आहे. आणि वाजलेत 11:15, 11:20 वाजलेत. जे कितीची बस असेल, 11ची असेल बहुतेक. ट्रॅफिक जर बघितलं तर 11 वाजता सुटली असेल खालून. डीमार्ट परिसरात आलो आपण आता. एक नेहमी क्राऊडेड भाग आहे हा, नेहमी इथे गर्दी असते, एवढी गर्दी असते कधी कधी डीमार्टला. गावातली लोक, तालुक्यातली लोक सुद्धा बरीचशी इथे खरेदी करायला येतात, त्यामुळे 4 व्हीलरची लाईनच लागलेली असते लांब लचक. सो आम्ही काय करतो, आम्ही जवळ राहतो तर मग अशा वेळा शोधतो की ज्यावेळी फार क्राऊड नसेल, विशेषतः दुपारी किंवा रात्री जरा लेट. इथे सुद्धा खडी टाकून ठेवली आहे आणि रस्ता खराबच आहे. हे ब्रिज एकेकाळी खूप प्रसिद्ध होतं काही सुसाईडमुळे, पण त्याने आता जाळी वगैरे लावली आहे वरपर्यंत. स्टील काही लोक, हल्ली एक बातमी तुम्ही वाचली असेल, स्टील इथे काहीतरी करतातच. हे आविष्कार स्टॉपच्या जवळ आहोत आपण आता. इथे जरा रस्ता ओके आहे. अर्थात हे काम होऊन बरेच दिवस झालेत. आता काही नवीन काम नाहीये, उलट काम बंदच आहे. तुम्हाला कुठेही आता मशिनरी दिसत नसेल. पाऊस आहे, जरी कोणी म्हटलं की काम चालू आहे किंवा आमचं प्रशासन काम करते वगैरे वगैरे, हे TRPचं फुल फॉर्म खरा म्हणजे बऱ्याच जणांना माहिती नसतो. टायर पुनस्तरण विभाग आहे हा खरा इथे. सो रिमोल्डिंगची कामं वगैरे इथे होतात. आणि हे सावंत पॅलेस हॉटेल दिसतंय तुम्हाला, विशाल असं सावंत पॅलेस हॉटेल. तिथे सध्या प्रचंड गर्दी आहे, लोक फार गर्दी करतायत, कारण ते काहीतरी बिग ब्रँड सेल वगैरे काहीतरी लागलाय, त्यामुळे सध्या लोकांची गर्दी आहे या भागामध्ये. गाड्या बिड्या भरपूर दिसत आहेत. पुन्हा आता आपण बघतोय इथे की इथे रस्त्याची कामं पेंडिंगच पडली आहेत सगळी. रस्ता खराब आहे. हा एकमेव मला कन्स्ट्रक्शनचा माणूस दिसतोय, रोड कन्स्ट्रक्शन वाला. जवळपास कुठेही मशीन नाहीये, काही नाहीये. आज ऊन पडलंय मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर, त्यामुळे मी बाहेर पडलो. अदरवाईज भर पावसात जर तुम्हाला इथे आणलं तर खड्डा कुठे, पाणी कुठे हे करणं पण डिफिकल्ट होऊन जातं. बऱ्याचदा आपलं गाडीचा मेंटेनन्स, टायरचा मेंटेनन्स निघण्याची दाट शक्यता असते. सगळ्या गाड्यांचे कलर बघा तुम्ही, सगळे खालून काळे झालेत. चिखल, काळे, लाल, वेगळे वेगळे कलर. कोल्हापूरमधून आली असेल तर काळी, कोकणातली गाडी असेल तर लाल लाल. हे बघा, ही परिस्थिती आहे इथली.
आणि आता मी माझ्या ब्लॉगच्या एंडच्या जवळ आलोय. आता थोडं MIDC मध्ये मी घेऊन जाईन तुम्हाला, नाही असं नाही, पण हायवे जो आहे तो इथे संपतोय जरा पुढे गेल्यावर. अर्थात हायवे इथे संपत नाहीये, माझा ब्लॉग संपतोय. हायवे बराच पुढेपर्यंत आहे, मिऱ्यापर्यंत आहे. कारण हा मिऱ्या नागपूर असा हायवे आहे. रत्नागिरी इज अ पार्ट ऑफ दॅट हायवे. मुख्य भाग तर मिऱ्या आहे. आणि ही खरी मिऱ्यातल्या लोकांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की हा हायवे मिऱ्यातून सुरू होतो. त्याला नाव पण मिऱ्या आहे. मिऱ्या बंदर असं वेगळं वेगळं हिंदी, इंग्लिश, मराठीमध्ये तुम्हाला विकिपीडियावर मिळेल. तर ते एकच आहे, ते मिऱ्या बंदरच आहे. काही लोक मीरा बंदर लिहितात, पण तसं नाहीये. इथल्या कोकणी भाषेमध्ये मिऱ्याच म्हणतो आम्ही. ओके, सो आता JK फाईल्सला पोहोचलोत आपण. इथे एक मोठं जंक्शन होण्याची शक्यता आहे. अर्थात कुठेही सावी स्टॉप किंवा JK फाईल्सला उड्डाण पूल दिसत नाहीये आणि ती भविष्यातली एक चिंतेची बाब आहे. पुन्हा एकदा रत्नागिरी पाली लांजा. आणि मी आता वळतोय उजवीकडे. रेमंड कंपनी, म्हणजे रेमंड नव्हे, JK फाईल्स रेमंडचीच ती ब्रँच आहे. तर इथे फाईल्सवर काम व्हायचं आणि त्यांचं फॅक्टरी आउटलेट इथे बरीच वर्ष होतं, जे आता त्यांनी शिफ्ट केलंय. इथे जरा ट्रॅफिक झालेली आणि होतं इथे, कारण काय लोकांचं पटकन लक्षात राहत नाही कोणाला कुठे जायचंय. एकतर एवढं काय त्यांनी ते गडबडीचं करून ठेवलंय सगळा भाग. आता आपण MIDC मध्ये आहोत आणि इथे आपण हा ब्लॉग संपवणार आहोत. इथे बघता, इथे पण बरेच बदल झालेत MIDC मध्ये. एक MIDCचा वेगळा ब्लॉग करेन मी, तुमच्या लक्षात येईल की MIDC मध्ये काय बदल झालेत. रत्नागिरी शहराची सफर आपली चालूच आहे मित्रांनो. ऑलरेडी त्याचे 7 भाग आलेत आणि तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिलाय, चांगले व्ह्यूज आलेत त्याला. सो आय विल कंटिन्यू दॅट. ती सिरीज जी आहे ती कंटिन्यू करेन मी. आणि इथे झालेले जे बदल आहेत शहरामध्ये, अर्थात अलीकडे मी फार बाहेर नाही गेलोय, पण पुढच्या काही दिवसांमध्ये सिंधुदुर्गाचा दौरा आहे, त्यामुळे तिथलं काही कॅप्चर करून प्रवासामध्ये, अर्थात मी तुम्हाला माहिती आहे स्पेशल असं काही करत नाही. माझा प्रवास असेल तरच मी कॅप्चर करतो. सो जर त्या दरम्यान प्रवास असेल आणि मी कुठे गेलो असेल तर माझ्यासोबत मी तुम्हालाही घेऊन जाईन आणि तुम्हाला एक सफर घडवून आणेन माझ्या कारमधून. हा जाता जाता फक्त मला एकच सांगायचं आहे. काही लोक कमेंट लिहितात की अरे हा काय ब्लॉग झाला, हा तर कार मधला ब्लॉग आहे, तुम्ही थांबून दाखवा. विचार करा मित्रांनो, मी जर 20 किलोमीटर थांबून दाखवलं तर तो ब्लॉग किती मिनिटाचा होईल. आणि प्रत्येक जण म्हणेल की मला हे थांबून बघायचं आहे. बरोबर आहे ना? काही ठीक आहे, ठराविक गोष्टी दाखवणं ठीक आहे, काहीतरी पर्यटन स्थळ असेल वगैरे ठीक आहे, पण मुळातच ही कन्सेप्ट वेगळी आहे, ही समजून घ्या. ही कन्सेप्ट अशी आहे की कार ब्लॉग आहे, मी गाडी चालवतोय आणि माझ्यासोबत मी तुम्हाला घेऊन जातोय. त्यात तुम्हाला प्रत्येक गोष्ट अशी ठळक दिसणार नाहीये, रस्ता दिसेल तुम्हाला, तो अनुभव वेगळा एक अनुभव येतो त्याच्यामध्ये. सो त्यासाठी वेगळे ब्लॉग आहेत आणि माझेही ब्लॉग आहेत. मी अनेक ब्लॉग असे केलेत की ते स्थिर ब्लॉग आहेत किंवा एखाद्या पर्यटन स्थळावर मी गेलोय आणि तिथे काहीतरी माहिती देतोय. पण माझ्या चॅनलवर जो सबस्क्रायबर बेस आहे त्यांना कार ब्लॉग आवडतात आणि ते कार ब्लॉगच बघतात. दुसरा कुठलाही व्हिडिओ अपलोड केला तर त्याला फारसा व्ह्यू मिळत नाहीत किंवा व्ह्यूज येत नाहीत, त्यामुळे मी त्या मार्केटात पडत नाही. एवढंच. बाकी धन्यवाद तुम्ही ब्लॉग बघितल्याबद्दल आणि तुमच्या प्रतिक्रिया पण येऊ दे या ब्लॉगवर. आणि शेवटी जाता जाता पुन्हा एकदा रेड सॉइलचे जे सर्वेसर्वा होते ज्यांचं दुःखद निधन झालं त्या शिरीष यांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद.